आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार सदाभाऊ खोत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. सदाभाऊजी, अधिवेशन संपत आलेलं आहे. आज शेवटचा दिवस आहे. विरोधक म्हणत आहेत की या अधिवेशनातून विदर्भामध्ये अधिवेशन आहे, मात्र चर्चा ही शहरी भागातली असेल, पायाभूत सुविधांची असेल. विदर्भाला काय मिळालं, शेतकऱ्यांना काय मिळालं? निश्चितपणानं अतिवृष्टी असेल, महापूर असेल, या संकटातल्या शेतकऱ्याला निधी देण्याची तरतूद या अधिवेशनामधून मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे. 90% जास्त नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदत या ठिकाणी मिळालेली आहे. राहिलेली मदत सुद्धा लवकर शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा होईल. कापसाच्या बाबतीमध्ये विदर्भाच्या दृष्टीनं जी खरेदीची मर्यादा होती ती मर्यादा सुद्धा या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे. खरेदी केंद्र वाढवण्याचा निर्णय झालेला आहे आणि म्हणून मला वाटतं की शेतकऱ्याला दिलासा देणार आशादायक अशा अनेक निर्णय या अधिवेशनामध्ये झालेले आहेत. आणि निश्चितपणानं आम्ही गावगाड्याला, शेताभातात राबणाऱ्या माणसाला मदत करण्याची भूमिका या अधिवेशनाच्या माध्यमातून घेतली. आता ज्यांना चष्माच जर त्यांचा काळा आहे तर त्यांना चांगलं दिसणार कसं? तुम्ही म्हणता चष्मा काळा आहे, त्यांना दिसणार कसं? पण विरोधकांची संख्या कमी आहे म्हणून विरोधी पक्षनेते तुम्ही देत नाहीये सरकार म्हणून. पण संख्या कमी असताना आम्ही विरोधी पक्षाने दिलं होतं, हा मुद्दा तर आहेच. पण आता विरोधी पक्ष नेता नसल्यामुळे आम्हाला बोलू सुद्धा दिले जात नाही, असं आहे. तथ्य आहे का यामध्ये? मला वाटतं की संख्या बळावरती विरोधी पक्ष नेता ठरत असतो आणि त्याचा निर्णय अध्यक्ष आणि सभापती घेत असतात. त्यांनी त्यांच्याकडे मागणी करावी, जे योग्य असेल तपासून ते निर्णय घेतील. अध्यक्ष सभापती सांगत आहेत की सरकार ठरवणार. नेमकं ठरवणार कोण आहे? नाही, ही भूमिका अध्यक्षांची आहे. सभागृहामध्ये मान्य ना, तुम्ही पहिल्यापासूनच म्हणत की भूमिका विरोधी पक्षनेता ठरवण्याची सभापती असतील, अध्यक्ष असतील यांची आहे. मात्र ज्यावेळेला हा प्रश्न त्यांच्याकडे येतो त्यावेळेला निर्णय होणं अजून बाकी आहे. मग ते सरकार ठरवेल. त्या सरकारकडे गेलं तर ते सांगतात की मग सभापती अध्यक्ष ठरवेल. नेमकं विरोधी पक्ष ठरवण्याची व्याख्या काय? नाही, मला वाटतं ते कायदेशीर बाब आहे. ते सभापती आणि अध्यक्ष ती बाब तपासून निर्णय घेतील. एक शेवटचा प्रश्न, तुम्ही सुद्धा पाहायला गेलं तर आता या सगळ्या अधिवेशनामध्ये मागणी धरून ठेवलेली आहे. शेतकऱ्यांसाठी असतील किंवा अनेक मुद्दे तुम्ही धरून ठेवलेले आहेत. शेतकरी नेते सुद्धा तुम्ही आहात. काय या अधिवेशनातून घेऊन चाललं? नाही, या अधिवेशन पहिल्यांदा असं होतं की शनिवार रविवारी सुद्धा हे अधिवेशन सुरू राहिलेले आहे. सरकारला जर शेतकऱ्याच्या बाजूचे निर्णय घ्यायचे नसतील, सामान्य जनतेच्या बाजूचे निर्णय घ्यायचे नसतील तर हे अधिवेशन 5 दिवसामध्ये गुंडळलं असतं. महाविकास आघाडीच्या सरकारच्या कालखंडामध्ये 5 दिवस सुद्धा काही वेळा अधिवेशन चालू होऊ शकले नाहीत आणि संपूर्ण कामकाज त्यांनी रेटून नेलं. त्या काळामध्ये आम्ही विरोधामध्ये होतो. कोणत्याही विधेयकावरती आम्हाला बोलू दिलं गेलं नव्हतं. परंतु या अधिवेशनामध्ये सर्व कामकाजामध्ये विरोधकांना संधी दिलेली आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत.